स्क्रीन दिसती का सगळ्यांना? हो दिसते मॅडम. ओके, आवाज येतोय ना क्लिअर? हो येतोय. ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण सिलेबसचं एक इंट्रोडक्शन पाहिलं होतं. आता बऱ्यापैकी सिलेबस काय आहे काय नाही प्रत्येक सब्जेक्टचा माहीत झालेला असेल. आणि एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा एक फक्त पॉईंट पाहिला होता, डेफिनेशन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काय आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काय आहे, सॉफ्टवेअर काय आहे, प्रोग्राम्स काय आहे आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे पॉईंट पाहणार आहोत. आपलं सॅटर्डेला लेक्चर न होता बंद होते ती. काय होतंय? कोण आहे? मायक्रोफोन प्रत्येकाने ऑफ करा. सॅटर्डेला लेक्चर न होता फ्रायडेलाच लेक्चर जास्त एक्सटेंड होईल इथून पुढे. हा, सॉफ्टवेअर काय आहे ते पाहिलं होतं तरी एकदा रिपीट सांगते. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कन्सेप्ट समजून घेताना हे काय प्रोडक्ट आहे, दोन वर्ड कंबाईन केले जातात. काय, एक सॉफ्टवेअर आणि सेकंड आहे इंजिनिअरिंग. मग स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही का कुणालाच? नाही कोणी स्क्रीन प्रेझेंट करू नका. अदर कोणीतरी स्क्रीन प्रेझेंट केली आहे त्यामुळे केली आहे. कोणी स्क्रीन प्रेझेंट करू नका. आता हे तुम्ही सांगायची वेळ नाही. FYTY पूर्ण हे झालेत, कोणी स्क्रीन प्रेझेंट करत नाही ना. तुमच्याच मध्ये काय होतंय, तुम्ही जेव्हा कधी फक्त 2 मिनिटांसाठी 1 मिनिटासाठी जरी स्क्रीन प्रेझेंट केली तर माझी स्क्रीन दिसणार नाहीये. दिसती का? ओके. हा, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काय, प्रोडक्ट ऑफ 2 वर्ड्स आहे. फर्स्ट सॉफ्टवेअर अँड सेकंड आहे इंजिनिअरिंग. तर मग सॉफ्टवेअर कशाला म्हणतो आपण, जे रन होतंय. आपण आता तुमचे मोबाईल घेतला, मोबाईलमध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात, तुम्ही इन्स्टॉल करता, रन करता, म्हणजे काय त्याच्या प्रोसेसनी चालताय. पण तुम्ही असं हातात घेताय का सॉफ्टवेअरला? नाही. टचेबल पार्ट नाही सॉफ्टवेअर, त्याच्यावर आपण ऍक्शन परफॉर्म करून आउटपुट जनरेट होतं, त्याला काय म्हणतो आपण, सॉफ्टवेअर. आणि सॉफ्टवेअर इज काय, कलेक्शन ऑफ इंटिग्रेटेड प्रोग्राम्स, वेगवेगळ्या प्रोग्रामचं कलेक्शन असतं, त्याला सॉफ्टवेअर म्हणतोय. मागच्या वेळी पाहिलं होतं आपण. मग आता सॉफ्टवेअर सबसिस्ट ऑफ काय, केअरफुली ऑर्गनाइज इन्स्ट्रक्शन्स कोड रिटन बाय, हे कोण रिटर्न करतंय, डेव्हलपर. मग डेव्हलपरला ज्या लँग्वेज नोन असतात त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डिझाईन केलं जातंय. मग डेव्हलपर ऑन एनी ऑफ व्हेरियस पर्टिक्युलर कम्प्युटर लँग्वेज, मग जी कम्प्युटर लँग्वेज अंडरस्टँडेबल आहे आणि डेव्हलपरला नोन आहे, मग तुमची C, CPP, जावा, PHP अशा कोणत्या याच्यामध्ये सॉफ्टवेअर डिझाईन होऊ शकते. कम्प्युटर प्रोग्राम्स अँड रिलेटेड डॉक्युमेंटेशन सच ॲज रिक्वायरमेंट, डिझाईन मॉडेल, युजर मॅन्युअल. म्हणजे तुम्ही आतापर्यंत पहा 10 पर्यंत 12 पर्यंत एन्व्हायरमेंटचे प्रोजेक्ट करायचे तर काय करत होते तुम्ही, काहीतरी असं थेअरी पार्ट राईट करत होते. मग आता तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डिझाईन केलं तर हा जो कॉम्प्युटर प्रोग्राम लिहिलेला असतो त्याचं एक डॉक्युमेंटेशन पण करावं लागते. मग रिलेटेड डॉक्युमेंटेशन सच आज काय रिक्वायरमेंट काय लागली सॉफ्टवेअर बनवताना, कोणकोणते मॉडेल्स लागलेले आहे, युजर मॅन्युअल असं बनावं लागतंय, म्हणजे एक रिपोर्ट बनावं लागतंय. त्या रिपोर्टवरून आपण काय बनवतोय, तुमचा सॉफ्टवेअर प्रोग्राम जो वर्क होतोय त्याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर. मग सॉफ्टवेअर म्हणला किंवा प्रोजेक्ट बनवायचा म्हणल्यावर फक्त हार्ड कॉपी असून चालणार नाही. तुम्ही आतापर्यंत एन्व्हायरमेंटचा वगैरे आता जे प्रोजेक्ट केले त्याच्या हार्ड कॉपी बनवत होते. मग आपल्याला हार्ड कॉपी डॉक्युमेंटेशन प्लस काय करायचंय, ऍप्लिकेशन बनवायचं, त्याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर. मग सेकंड टर्म काय आहे, इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग काय, हे बनवणारं सॉफ्टवेअर बनवणारा कोण आहे, त्याला मेंटेन कसा करतो, बिल्ड कसा करतो, ही टर्म झाली इंजिनिअरिंग. मग काय, इंजिनिअरिंग इज द ऍप्लिकेशन ऑफ सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल नॉलेज. आता तुम्ही डॉक्युमेंटेशन, एका नोटबुकमध्ये सॉफ्टवेअर कसं वर्क होणार आहे काय पूर्ण थिअरी लिहिली आहे, पण तुम्हाला जर लँग्वेजेस येत नसेल तर त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणू शकत नाही. मग इंजिनिअरिंग टर्म त्याला काय ऍड झाली पहा, सॉफ्टवेअरचा कन्सेप्ट तुम्हाला कळला, याच्यामध्ये एवढे प्रोग्राम्स घ्यायचे, लिहायचे, तुम्ही सगळं एक सिक्वेन्स मध्ये लिहून काढले. पण आता इंजिनिअरिंग का आलंय, त्याला इंजिनिअरिंग का करतोय आपण,
प्रोग्रामचा टचअप द्यायचा आहे तेव्हा ते सॉफ्टवेअर फुलफिल होईल. मग इंजिनिअरिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल नॉलेज. तुम्हाला लँग्वेजचं प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे टू इन्व्हेंट काय डिझाईन बिल्ड मेंटेन इम्प्रूव्ह फ्रेमवर्क. जे तुम्ही रिपोर्ट फॉर्मॅटमध्ये लिहिलं होतं ते आपल्याला डिझाईन करायचं आहे. तुमच्या स्क्रीन त्या बिल्ड करणार, त्याच्यामध्ये काही चेंजेस आले तर परत ते मेंटेन करणार, परत चेंजेस येत असेल तर इम्प्रूव्ह करत राहणार. इम्प्रूव्ह फ्रेमवर्क आणि प्रोसेस याला काय म्हणतो आपण इंजिनिअरिंग. समजलंय सगळ्यांना सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंग काय? सांगा कोणीतरी पटकन. हो समजलंय. ठीक आहे, आता पहा. आणि सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंग एकत्र आले तर काय होते, आपलं प्रोडक्ट तयार होते, म्हणजे सॉफ्टवेअर बनतंय. जसं तुम्ही आता कोणतेही ऍप्लिकेशन्स घ्या, तुमचे व्हॉट्सअप झालं, गुगल पे, फोन पे, असे कोणते ऍप्लिकेशन गेले तर याचं काय केलं, आधी डॉक्युमेंटेशन केलं एक रिपोर्ट फॉर्मॅटमध्ये आणि नंतर ते प्रोग्रामेबल इम्प्लिमेंट केलंय. हे झालं तुमचं सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंग वेगवेगळ्या टर्म्स. आता कंबाईन झाल्यावर काय होते, डायरेक्टली सॉफ्टवेअर डिझाईन होतं जो युजर वापरू शकतो, त्याला म्हणतो सॉफ्टवेअर प्रॉडक्ट. मग पहा, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ॲज अन इंजिनिअरिंग ब्रांच ही काय ब्रांच इंजिनिअरिंग ब्रांच आहे रिलेटेड टू द इव्हॅल्युएशन ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. तुमचे जे काही सॉफ्टवेअर प्रोडक्ट बनणार ते इव्हॅल्युएट करते. इव्हॅल्युएशन ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट युझिंग काय युझिंग वेल डिफाईन सायंटिफिक प्रिन्सिपल्स. जे काय रूल्स रेग्युलेशन दिलेले असेल त्यावेळी कस्टमरची जी रिक्वायरमेंट फुलफिल होती का नाही ते चेक करत आहे. टेक्निक वेगवेगळ्या वापरणार आहे अँड प्रोसिजर फॉलो करते. तुम्ही डॉक्युमेंटेशन मध्ये लिहिलं असतं रजिस्ट्रेशनची स्क्रीन, लॉगिंगची स्क्रीन, नंतर त्या मेंबरचं रजिस्ट्रेशन, नंतर फॉर्म फिलअप, अशी प्रोसेस लिहिली असेल तर तीच प्रोसिजर फॉलो होणार आहे इकडं. द रिझल्ट ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज अन इफेक्टिव्ह अँड रिलायबल सॉफ्टवेअर प्रोडक्ट. फायनली जो रिझल्ट बनतोय, जे आपलं सॉफ्टवेअर बनणार आहे त्याचा रिझल्ट कसा भेटणार आहे, इफेक्टिव्ह आणि रिलायबल. मग आता सॉफ्टवेअर प्रोडक्ट मध्ये कोणकोणत्या फेजेस इन्क्लूड होतात जेव्हा बनवत असतो आपण ते सॉफ्टवेअर. पहा, फर्स्ट काय करतो आपण, सिस्टीमची रिक्वायरमेंट काय. तुमच्याकडे एखादा सॉफ्टवेअर बनवायला आलं, तुम्हाला एखादी लँग्वेज एकदम चांगली येते फुलफिल, तर मग बनवायला आलं तुम्ही काय करणार, त्याच्या रिक्वायरमेंट सगळ्या जाणून घेणार, त्याचं एक डॉक्युमेंटेशन रिपोर्ट करणार. पण आधी रिक्वायरमेंट तो काय म्हणतोय काय नाही सगळा फ्लो जाणून घेणार. कस्टमर सांगतो त्या फ्लोनी कधी वर्क होईल का नाही, किंवा तुम्ही सांगणार इथं ही स्क्रीन आली तर अशा वेळी वर्क होईल. सगळी रिक्वायरमेंट इथे चेक करणार, काय काय लागती. जे काय रॉ मटेरियल सगळं घेतलं असेल त्यातलं अनालिसिस करणार. काही युजफुल डेटा असेल, काही रॉ डेटा असेल, मग काय करणार, सिस्टीम रिक्वायरमेंट, नंतर अनालिसिस केल्यानंतर डिझाईन मध्ये तुमचा डॉक्युमेंटेशन रिपोर्ट, आणि नंतर तुम्ही कम्प्युटराइज त्याच्या HTML मध्ये जसं GUI डिझाईन करता तसं CSS HTML कोणतेही GUI बेस वापरून सिस्टीम डिझाईन करणार. डिझाईन केल्यानंतर तुम्हाला प्रोग्रामचा टचअप द्यावा लागेल, कोणती तुम्ही लँग्वेज वापरणार आहे प्रोग्राम कोड तयार करण्यासाठी, डेव्हलपिंगसाठी. जर तुम्ही आतापर्यंत जो रिपोर्ट बनवत होते त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणू शकत नाही. तुम्ही काय केलंय, रिक्वायरमेंट पाहिली, तुम्ही ठरवलं रिक्वायरमेंट, अनालिसिस केल्यानंतर तुम्ही काय करताय, HTMLचे 1-2 स्क्रीन काही टाकतात किंवा ह्या 2 पेज पर्यंतच तो रिपोर्ट थांबतोय तुमचा डॉक्युमेंटेशन पार्ट. पण ऍक्च्युअल सॉफ्टवेअर कसं बनतंय पहा, डिझाईन केला फॉर एक्झाम्पल HTML CSS जे काही वापरलं असेल ते, नंतर प्रोग्रामचा कोड वापरण्यासाठी काय केलंय, कोड डिझाईन केल्यानंतर ती रनच्या वेळी आपल्याला आउटपुट पाहिजे ते येते का नाही चेक करण्यासाठी गेलो टेस्टिंग केल्यानंतर आपण एकदा प्रोग्राम केला तर तो लगेच रन होईल असं नाही. काहीतरी एरर येतील, काहीतरी मिसिंग आउटपुट येईल, किंवा एखाद्याचं येईल डायरेक्टली, पण प्रत्येकाचंच आउटपुट त्यांनी प्रोग्राम केला आणि लगेच त्याच्या समोर आउटपुट आलंय असं शक्यच नाहीये. कितीतरी एरर फाइंड आउट करावं लागतात. मग टेस्टिंग केल्यानंतर काही एरर्स आले तर तो काय करेन, अपडेट्स करेन. ते अपडेट केल्यानंतर मग तो डिप्लॉय करेन म्हणजे काय करतोय, लॉन्च करतोय, त्या कस्टमरला देतोय. कस्टमर तो स्वतः वापरून पाहतोय. वापरून पाहिल्यावर त्याला वाटतंय की आपण सांगितलं होतं त्यावेळी तो वर्क होते नाही, वेगळंच काहीतरी आउटपुट येतंय. मग तो परत काय सांगतोय की रिक्वायरमेंट आमची फुलफिल झाली नाहीये. त्यावेळेस कोणत्या फेजला येते, मेंटेनन्सला आलो ही लाईफ सायकल परत फिरत राहते. पहा, मेंटेनन्सला आलो
परत आपण पाहिलं रिक्वायरमेंटचा जो डॉक्युमेंटेशनचा रिपोर्ट त्यांनी काय काय सांगितल्या होत्या, त्यातून आपण ॲनालिसिस करताना काही मिसिंग राहिल्यात का. परत डिझाईन चेक करतोय, कोडिंग, टेस्टिंग, अपडेट्स, डिप्लॉयमेंट आणि मेंटेनन्स ह्या वेळी सॉफ्टवेअर प्रोडक्ट वर्क होत आहे. समजले? पहा, ही आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ब्रांच रिलेटेड टू इव्हॅल्युएशन ऑफ काय सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स. आता प्रोग्राम्स, मग आता आपण काय म्हणतोय, सॉफ्टवेअर इज सेट ऑफ इंटिग्रेटेड प्रोग्राम्स. मग प्रोग्राम्स काय आहे, प्रोग्राम दिलाय पहा, इट इज अ सेट ऑफ कम्प्युटर इन्स्ट्रक्शन. तुम्ही आता सी चे प्रोग्राम केलेले आहेत, काय केलं होतं, टेक्स्ट याच्यामध्ये टेक्स्ट एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करत होते, त्यानंतर टर्मिनलला जाऊन तो कंपाईल करत होते, एरर आला का परत फाइंड आउट करत होते आणि रन करत होते. तर मग आता इथं काय करतो आपण प्रोग्राम्स मध्ये, इट इज अ सेट ऑफ कम्प्युटर इन्स्ट्रक्शन. ह्या काय आहेत, कम्प्युटर इन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही प्रोग्राम केला आणि दुसरी कुठं कम्प्युटर सोडून आदर रन होतोय का, नाही, त्याला ओएसच लागते रन करण्यासाठी. मग सेट ऑफ कम्प्युटर इन्स्ट्रक्शन. मग आता फॉर एक्झाम्पल घेतलाय, 2 नंबरचे ऍडिशन करायचे असेल तर आपल्या समोर थिंकिंग काय ती, 2 नंबर घ्या. मग तुम्ही इंटिजर घ्या, फ्लोट घ्या, कोणतेही 2 नंबर घेतले, 2 नंबर घेतल्यानंतर नेक्स्ट टास्क काय आला आपल्या समोर, टेक 2 नंबर नंतर ते नंबर ऍड करायचे म्हणजे काय, ऍड 2 नंबर. मग प्लस ऑपरेटर डोळ्यासमोर आलाय, ऍड केल्यानंतर तो रिझल्ट युजर समोर प्रिंट करायचा आहे. मग त्यासाठी प्रिंट रिझल्ट, मग तुम्ही जी लँग्वेज वापरता त्याच्यामध्ये प्रिंट टेप आहे, अदर सीपीपी वगैरे तुम्ही अजून शिकले नाही त्याच्यामध्ये सी आउट आहे. मग तुम्ही जी लँग्वेजचा फॉर्मॅट वापरता त्यानुसार प्रिंट करणार. ही जी ऍक्टिव्हिटी आहे त्याला काय म्हणतो आपण, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. 2 नंबर घ्या, ते ऍड करा, प्लस ऑपरेटर वापरा, नंतर प्रिंट करा. ही जी ऍक्टिव्हिटी त्याला काय आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, काही इन्स्ट्रक्शन ठरलेले आहेत. आणि ह्या सगळ्या डिझाईन झाल्यानंतर प्रोग्राम फायनल आउटपुट जनरेट होतो, त्याला म्हणतो आपण प्रोग्राम. प्रोग्राम काय आहे, प्रोग्राम एक सिंगल प्रोग्राम घेतला तर त्याचे कोणते टास्क आहेत त्याचा फ्लो असतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, त्याला म्हणतो आपण प्रोग्राम्स. आणि हे प्रोग्राम एकत्र येऊन जे सॉफ्टवेअर बनतं त्याला आपण म्हणतो आपण काय, सॉफ्टवेअर. मग नेक्स्ट डेफिनेशन पहा, सॉफ्टवेअर काय, इट इज अ सेट ऑफ कम्प्युटर प्रोग्राम. इट इज सेट ऑफ इंटिग्रेटेड प्रोग्राम म्हणजे काय, इट इज अ सेट ऑफ कम्प्युटर प्रोग्राम. जे कम्प्युटराइज वेगवेगळे प्रोग्राम एकत्र येऊन जे सॉफ्टवेअर बनत आहे त्याला आपण म्हणतोय सॉफ्टवेअर. मग आता फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला, तुम्ही कोणताही रिलेट करू शकता. एक्झाम्पल पाहता, सेट ऑफ प्रोग्राम मध्ये इथं काय घेतला, पहिला एक प्रोग्राम घेतला ऍडिशन घेतला, तर हा एक प्रोग्राम आहे. इथं कोणते टास्क करावे लागले तुम्हाला, 2 नंबर घ्या का 3 नंबर घ्यायचे असेल तर 3 नंबर घ्या, त्यांचे ऍडिशन करा, हे प्रिंट करा. हे सगळं प्रोग्राम झाला सेपरेट ऍडिशनचा. त्यानंतर घेतलाय प्रोग्राम सबस्ट्रॅक्शनचा एक सेपरेट प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये परत काय केलंय, मायनस ऑपरेटर वापरा, नंबर घ्या, ही प्रोसेस रिपीट झाली, पण काय सबस्ट्रॅक्शनचा टास्क आहे. नंतर घेतला मल्टिप्लिकेशन, इथं काय मल्टिप्लिकेशनचा टास्क आहे. हे 3 सेपरेट प्रोग्राम आहे. असे कितीतरी प्रोग्राम सॉफ्टवेअर मध्ये असतात. हे सगळे एकत्र कलेक्ट होऊन काय होतंय, सेट ऑफ प्रोग्राम्स बनतोय आणि फायनल आउटपुट काय जनरेट होतंय, तुमचं सॉफ्टवेअर. क्लिअर झालंय आता, आधी जरी नसेल समजलं तर सॉफ्टवेअर क्लिअर झालंय, समजलं. सॉफ्टवेअर काय आहे, सगळे छोटे छोटे सगळे प्रोग्राम एकत्र येऊन त्याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर. आणि प्रोग्राम काय आहे, छोटे छोटे जे प्रोग्राम असतात त्यांना तुम्ही वेगवेगळे इन्स्ट्रक्शन देतायत कसा परफॉर्म करायचा आहे, त्याला म्हणतो आपण प्रोग्राम्स. नंतर आता मग टाइप्स ऑफ सॉफ्टवेअरचे सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरचे टाइप्स आहेत, जसे काही सिस्टीम सॉफ्टवेअर आहे म्हणजे इनबिल्ट सॉफ्टवेअर आहे, युजर त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही, ते वापरू शकतोय, त्याला आपण म्हणतोय सिस्टीम सॉफ्टवेअर. आणि जे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे युजर वापरतोय त्याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. टाइप्स ऑफ सॉफ्टवेअरचे 2 टाइप काय आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता पहिला पाहूया सिस्टीम सॉफ्टवेअर. पहा, it is a program which help to execute users program effectively on computer system. It can be define the activity, design and implement the system program.
Collection of such a program is a software program particular computer system. Software required for running majority of user programs is called system software. काय दिलंय मग सिस्टीम सॉफ्टवेअर फॉर एक्झाम्पल मध्ये सांगायचं सिस्टीम सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स. हा एक कलेक्शन ऑफ प्रोग्राम आहे पण याचा टास्क काय पा रिटर्न टू सर्व्हिस टू अदर प्रोग्राम. तुमचे जे अदर प्रोग्राम म्हणजेच कोणते ऍप्लिकेशन जे प्रोग्राम आहे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम सिस्टीम सॉफ्टवेअर बनवतात. मग आता तुम्ही कम्प्युटर घेतला लॅपटॉप घेतला त्याच्यावर काय असते ओएस असते ऑपरेटिंग सिस्टीम असते. ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. आधी ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करावी लागते आणि मग त्याच्यावर तुमचे अदर सॉफ्टवेअर चालतात ते झाले ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअर काय सिस्टीम सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम. रिटर्न काय करतं ते आउटपुट रिटर्न काय करतं सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू अदर प्रोग्राम्स म्हणजेच काय तुमचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि सिस्टीम सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल काय दिले ऑपरेटिंग सिस्टीम डिव्हाइस ड्रायव्हर तुमचा कंपायलर हे जे असतील ते झाले सिस्टीम सॉफ्टवेअर. आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर पहा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे युजरच्या मनात एक थिंक आली ह्या वेळी सॉफ्टवेअर बनवायचंय ते वर्क होईल त्या आयडियानुसार सॉफ्टवेअर बनवतो. आता पहा आपल्याला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मायक्रोसॉफ्टनी बनवलेलं आहे तर मग त्याच्यामध्ये काय केलेलं आहे स्लाइड शो प्रेझेंटेशन करायचं असेल तर त्यासाठी त्यावेळी पॉवर पॉइंट बनवलंय. वर्ड तुम्हाला डॉक्युमेंटेशन बनवायचं असेल तर वर्ड फॉर्मॅट आहे. तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले वगैरे वापरायचे असतील तर त्यासाठी एक्सेल आहे. हे थिंक करून बनवलंय. मग पहा स्पेशल पर्पज सॉफ्टवेअर डिझाईन फॉर स्पेसिफिक यूज त्याचा काहीतरी स्पेसिफिक यूज असला पाहिजे त्यांना काय म्हणतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. फॉर एक्झाम्पल दिलंय मायक्रोसॉफ्ट वर्ड वेब ब्राउझर. मायक्रोसॉफ्ट वर्डचं काय होतंय डॉक्युमेंटेशन क्रिएट करण्यासाठी. तसंच मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मायक्रोसॉफ्ट एक्सेल. वेब ब्राउझर काय तुम्हाला गुगलला काही सर्च करायचं असेल सर्च इंजिन वापरायचं असेल त्यासाठी वेब ब्राउझर. कम्प्युटर गेम वगैरे आपण वापरतोय. त्यानंतर तुमचे मेसेजिंग घेतलं व्हॉट्सॲप वगैरे काहीतरी स्पेशल पर्पज आहे त्यासाठी त्यांना म्हणतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर काय आहे हे सगळ्या प्रोग्रामचं कंबाईन आहे पण त्याचं काय तो काय करतो अदर प्रोग्रामला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल काय ऑपरेटिंग सिस्टीम. आता तुमच्याकडं मायक्रोसॉफ्ट वर्डचा पण सपोज सेटअप आहे ब्राउझरचा पण आहे कम्प्युटर गेम पण आहे हे सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे पण तुमच्याकडे सिस्टीम सॉफ्टवेअर नसेल तर ते वर्क होणारच नाही. हे झाले तुमचे सिस्टीम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मधलं. समजलंय सगळ्यांना. बोला पटकन. हो सिस्टीम सॉफ्टवेअर काय आहे सांगा बरं कोणीतरी एक जणांनी. software required for running a majority of user programs. म्हणजेच काय हे सॉफ्टवेअर काय करतात अदर जे प्रोग्राम्स आहेत त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय आहे A design for specific use. हा काय केलं जातं स्पेसिफिक यूज साठी डिझाईन केला जातो. मग आता आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल घेतलं तर ते कशामध्ये येईल बरं सिस्टीम मध्ये येईल का ऍप्लिकेशन मध्ये येईल सांगा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल कशामध्ये येईल Application. ऍप्लिकेशन. ठीक आहे. आणि आता तुम्ही जे प्रोग्राम्स वगैरे करता कंपायलर वापरता किंवा काय एडिटर्स वापरता तर हे काय बरं कोणतं सॉफ्टवेअर आहे सिस्टीम की ऍप्लिकेशन. ठीक आहे. त्यानंतर आता डिफरन्स बिटवीन आता ह्या दोन्ही मधला डिफरन्स काय तर डेफिनेशन जर अंडरस्टँड झाली असेल तर त्याच्यानुसारच पॉइंट काढायचे दोन्ही मधला डिफरन्शिएट कसं होतंय. पहा सिस्टीम सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आणि नेक्स्ट तुमचा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर प्रोग्राम. पहा सिस्टीम सॉफ्टवेअर required for running majority of user program is called system software. आत्ताच पाहिलंय. आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर काय
स्पेशल पर्पज सॉफ्टवेअर डिझाईन फॉर स्पेसिफिक यूज इज कॉल्ड काय म्हणतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर स्पेसिफिक यूज साठी. नेक्स्ट डिफरन्स आहे डेव्हलप बाय सिस्टीम डिझायनर अँड कम्स अंडर सिस्टीम प्रोग्रामिंग. हे डेव्हलप करताना काय करतो आपण डेव्हलप बाय सिस्टीम डिझायनर डेव्हलप करतोय कम्स अंडर काय सिस्टीम प्रोग्रामिंग. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर पहा डेव्हलप बाय ऍप्लिकेशन प्रोग्रामर कोण वापरत आहे ऍप्लिकेशन प्रोग्रामर कम्स अंडर कोणती ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग. मग तुम्ही ज्या कोणतीही एक लँग्वेज घेऊ शकता जी ऍप्लिकेशन बेस्ड प्रोग्रामिंग करण्यासाठी यूज करतोय. नेक्स्ट आहे सिस्टीम मध्ये प्रायमरी कन्सर्न विथ इफिशियंट मॅनेजमेंट ऑफ कम्प्युटर सिस्टीम. याचा प्रायमरी कन्सर्न काय इफिशियंटली मॅनेजमेंट कसं करतोय कम्प्युटर सिस्टीमला. पण इकडे ऍप्लिकेशनचं काय पहा प्रायमरी कन्सर्न विथ सोल्युशन ऑफ सब प्रॉब्लेम युजिंग कम्प्युटर ॲज अ टूल. आता एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर काय केलं जातं एक सोल्युशन आपल्याला एखादा प्रॉब्लेम फेस होत असताना आपण आता जे तुम्ही प्रोजेक्टचं डॉक्युमेंटेशन बनवत असता हे सगळं थिअरी फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहून नोटबुकवरती लिहून काढण्यापेक्षा आपण टाईप इझिली करू शकतोय. आपल्या इथं प्रॉब्लेम फेस झालेला आहे म्हणून काय झालंय डिझाईन झालेलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड असं फॉर एक्झाम्पल. मग हे कधी डिझाईन होतात जेव्हा युजरला कोणते प्रॉब्लेम फेस होतात तेव्हा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलप होतात. त्यांनी सांगितलंय प्रायमरी कन्सर्न विथ सोल्युशन ऑफ सम प्रॉब्लेम युजिंग कम्प्युटर ॲज अ टूल. मग काही अँड्रॉइड बेस्ड सॉफ्टवेअर बनतात एक तसेच कोणतं एक सॉफ्टवेअर घेतलं मोबाईलवर पण काही वर्क होतात ते तसेच तुमच्या कम्प्युटरच्या OS वर पण वर्क होतात ते. हे झाले तुमचे. नेक्स्ट आहे यूज टू सपोर्ट ऑपरेशन अँड यूज ऑफ कम्प्युटर इटसेल्फ. पहा यूज टू सपोर्ट ऑपरेशन अँड यूज ऑफ द कम्प्युटर इटसेल्फ. ऍप्लिकेशन मध्ये पहा फोकस ऑन ऍप्लिकेशन नॉट ऑन कम्प्युटिंग सिस्टीम. जे तुमचं ऍप्लिकेशन असतं त्या पर्टिक्युलर जे सॉफ्टवेअर असतं त्याच्यावरच फोकस केला जातो अदर नॉट कम्प्युटिंग सिस्टीम. सिस्टीम मध्ये रिलेटेड टू आर्किटेक्चर ऑफ मशीन्स. याचं आर्किटेक्चर काय रिलेट मशीन्स आणि इकडं रिलेटेड टू डिटेल नॉलेज ऑफ लँग्वेज अँड एन्व्हायरमेंट. हे बनवताना काय करतं आर्किटेक्ट काय दिले रिलेटेड टू डिटेल नॉलेज ऑफ लँग्वेज अँड एन्व्हायरमेंट. आता हे सिस्टीम सॉफ्टवेअर काय आहे पहा मशीन डिपेंडंट आहे. ज्या मशीन रिलेटेड डेव्हलप केलंय तसेच तेच वरती वर्क होतं हे मशीन डिपेंडंट आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे इंडिपेंडंट आहे अदर याच्यावरती पण रन होऊ शकतात. नंतर सिस्टीम सॉफ्टवेअर पहा लो और मिडल लेवल लँग्वेज आर यूज फॉर डेव्हलपिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. जी तुम्ही सी मध्ये पहा स्टेज पाहिला होता लो लेवल मिडल लेवल हाय लेवल. मग सिस्टीम सॉफ्टवेअर जेव्हा बिल्डअप होतात त्यासाठी लो और मिडल लेवल लँग्वेज वापरली जाते. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलप करताना हाय लेवल लँग्वेजेस आर युजली यूज. हाय लेवल लँग्वेज वापरले जातात. फॉर एक्झाम्पल दिलंय पहा इथं परत मग असे पाहिल्याप्रमाणे सिस्टीम सॉफ्टवेअर डिव्हाइस ड्रायव्हर असेंबलर लिंकर. हे पहा असेंबलर लिंकर लोडर हे सगळे मशीन लँग्वेज आहे म्हणजेच तुमची लो आणि मिडल लेवल लँग्वेज वापरलेली आहे बिल्डअप करण्यासाठी. एक्झाम्पल्स दिलेत मग तुमचे असेंबलर लिंकर लोडर एडिटर जे कंपाईल करण्यासाठी कंपायलर वापरला जातो तो कंपायलर. हे झाले एक्झाम्पल सिस्टीम सॉफ्टवेअरचे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये कितीतरी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर तुम्ही मोबाईल मधले पण कितीतरी ऍप्लिकेशन घेऊ शकता अदर कोणतेही. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितले इथं MS वर्ड MS एक्सेल फोटोशॉप फोटो एडिटेड करण्यासाठी वेगवेगळे वापरत असताल तर हे झाले तुमचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. हा झाला दोन्ही मधला डिफरन्स. पहिला आपण सॉफ्टवेअर काय आहे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टर्म्स काय सॉफ्टवेअर काय इंजिनिअरिंग काय दोन्ही कंबाईन झाले सॉफ्टवेअर प्रोडक्ट कसा डेव्हलप होतो त्यासाठी कोणकोणत्या फेजेस येतात सिस्टीम रिक्वायरमेंट कशी येते ॲनालिसिस कसा केला जातो नंतर डिझाईनला येतोय कोडिंग टेस्टिंग नंतर टेस्टिंग केल्यानंतर काही चेंजेस असेल तर अपडेट करतोय आणि मग नंतर आपण डिप्लॉय करतोय लॉन्च करतोय आणि नंतर परत काही चेंजेस आले तर परत मेंटेनन्सला येतोय. हे सर्कल परत फिरतंय. हे झालं तुमचं सॉफ्टवेअर प्रोडक्ट. नंतर आपण पाहिले सॉफ्टवेअर काय आहे प्रोग्राम्स काय आहे नंतर त्याचे दोन टाईप ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर दोन्हींचा डिफरन्स एवढे पॉईंट पाहिलेले आहेत. आता तुम्हाला मी शिकवत असताना जरी समजलं नाही एक्स्ट्रा काही सगळं समजणंच असं नाही
तर मग तुम्ही सेल्फ पण स्टडी करू शकता. काही वेबसाईट्स दाखवते तुम्हाला कोणताही पॉइंट समजला नाही किंवा एक्स्ट्रा स्टडी करायचा असेल तर वेबसाईट वापरू शकता. पहिली वेबसाईट आहे www.tutorialspoint.com. tutorialspoint.com म्हणून आहे. त्या वेबसाईटवर फक्त सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचंच मटेरियल असं नाही, अदर सब्जेक्टचं पण आहे. प्लस एक्स्ट्रा तुम्हाला लँग्वेज स्टडी करायचं असतील तर त्या पण आहे. पहा, सगळ्यांना दिसतंय का? वेबसाईट दिसतेय? ओपन केलेलं पेज दिसतंय का? बोला पटकन. पहा आता काय दिलंय तर tutorialspoint.com म्हणून टाकणार. आधी इथं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं मटेरियल लागत होतं म्हणून इथं सर्च बॉक्स येतं वरती पहा. इथं सर्च मध्ये तुम्हाला जी टर्म्स लागतील ती टाकणार आणि इथं सर्च करणार. त्याचा रिझल्ट फाइंड आउट होईल. इथे पहा सॉफ्टवेअर अजूनही काही ना कळलं नसेल तर इथे जाऊन तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काय आहे, लाईफ सायकल काय, मॅनेजमेंट, तुम्हाला जो पॉइंट लागतो तो स्टडी करू शकताय. वेबसाईट लक्षात ठेवा. हे झालं तुमचे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. तुम्हाला आधार कोणते सब्जेक्ट याच्यावरती चेक करा. हा, तुमचे आधार तुम्ही काही एक्झाम स्टडी करत असाल तर त्याच्या रिलेटेड पण आहेत. हे सगळे वेबसाईटचा URL बार आहे. तुम्ही आता आतापर्यंत शिकलेली सी लँग्वेज आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा स्टडी करायचा असेल ते इथे टाकणार, फक्त सर्च करणार, पहा त्या रिलेटेड इथं फाइंड आउट होईल. नेक्स्ट एक वेबसाईट आहे स्टडी करण्यासाठी. फक्त बुकवर डिपेंड राहू नका. जर एक्स्ट्रा तुम्हाला स्टडी करायचं असेल www.java.t.point म्हणून आहे. दिसते का सगळ्यांना होम पेज? हो दिसतंय. पहा इथं आता सॉफ्टवेअर ही पहा www.java.t.point म्हणून आहे. इथे पण इथं सर्च बॉक्स आहे. इथं तुम्हाला जी टर्म्स लागतील, जी समजली नाही, कोणत्याही सब्जेक्टची इथे टाकू शकताय. आता इथं कोणकोणतं मटेरियल्स अवेलेबल आहे पहा. लँग्वेज रिलेटेड, कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्टचा पार्ट आहे इथे. सॉफ्टवेअर टेस्टिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ओपन केला मी आता. पहा तुमचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे कितीतरी पॉइंट याच्यात कव्हर झाले. आताच हे आपण लिहिला पहिली. तुम्ही वेबसाईटवर जाऊन सगळं चेक करू शकता. त्यानंतर इथं कंपायलर काय आहे समजून घ्यायचं असेल. जावा एक लँग्वेज आहे जी तुम्हाला टीवायला आहे. त्यानंतर COA आहे, कम्प्युटर नेटवर्किंग, तुम्ही आतापर्यंत शिकलेली डिझायनिंगची HTML, एक्स्ट्रा लुक अँड फील डिझायनिंग साठी चांगलं घ्यायचं असेल त्यासाठी CSS म्हणून त्याचे पण पार्ट येतं. त्यानंतर टेस्टिंगचा टाईप हा सेलेनियम म्हणून, सर्वलेट, JSP हे टीवाय साठी आहे. पण तुम्हाला जे जे आता एक्स्ट्रा स्टडी करायचं आहे HTML डीप मध्ये CSS ते वापरू शकताय. पर इथे तुम्ही स्टडी केल्यानंतर क्विज येतात पर्टिक्युलर टॉपिकच्या, ते क्विज पण सॉल्व्ह करून कितपत समजले टेस्ट करू शकता. इथं प्रोजेक्ट्स पण पार्ट आहे. फायदा आणि तुम्हाला सपोज इथं वाचूनही काही समजलं नसेल इथं कमेंट सेक्शन आहे. तुम्ही इथं तुमची कमेंट्स टाकू शकता. त्या रिलेटेड ज्या ज्या यांना समजलं असेल ते आन्सर इथं फेच होतात. ही झाली वेबसाईट www.java.t.point.com म्हणून. त्यानंतर एक आहे www.guru99.com. याच्यावर पण एकदम बेसिक सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलेलं आहे. पहा एकदम सिंपल इंग्लिश वापरली जेणेकरून तुम्हाला पण ती समजा. वेबसाईटचं वेब पेज दिसतंय का? बोला पटकन. हो दिसतंय. पहा मग इथं आपण आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सर्च केले तर असे इथं ट्युटोरियल्स म्हणून येतात. पहा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सिलेबस इथं आलाय ट्युटोरियल. मग टर्म्स आहे पहिली पहा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. व्हॉट इज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डेफिनेशन, बेसिक, कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर ट्युटोरियल 9 स्टेप बिकम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डेव्हलपर त्यांना कोणत्या 9 स्टेप आहेत असे वेगवेगळे. त्यानंतर लाईफ सायकल, त्यानंतर वॉटरफॉल मॉडेल, हे जे तुम्हाला पुढे पुढे पहा सगळे पॉइंट आहेत. SDLC, डिफरन्स. मग पर्टिक्युलर हे ट्युटोरियल्स तुम्हाला जो पॉइंट लागतोय त्या ट्युटोरियल्स वरती फक्त क्लिक करणार.
की केलं पाहायचं व्हॉट इज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आलंय हे पाहायचं. आता आपण 5 पेजेस पाहिले होता. अनालिसिस, डिझाइन, रिक्वायरमेंट अनालिसिस, डिझाइन, कोडिंग, इथं होता टेस्टिंग नंतर अपडेट, डिप्लॉयमेंट, सॉफ्टवेअर प्रोडक्ट. हे सगळे कन्सेप्ट इथे येत आहे. तसेच तुम्हाला अदर सब्जेक्ट सर्च करायचं असेल सर्च बॉक्स मध्ये जाणार, जो कन्सेप्ट लागतोय तो टाइप करणार आणि सर्च म्हणणार, तुमच्या समोर आन्सर येईल. अशा कितीतरी वेबसाईट आहेत, पण मला हे 3 बेस्ट वाटले म्हणून तुम्ही या रेफर करा एक्स्ट्रा स्टडी मटेरियल साठी. जरी तुम्हाला समजलं नाही काही पॉइंट एक्स्ट्रा स्टडी करायचा असेल तर नक्की वापरा tutorialspoint.com, जावा टी पॉइंट आणि गुरु 99. इथपर्यंत संपलंय. आता नेक्स्ट पाहू टॉपिक कॅरेक्टरिस्टिक. त्याच्या अगोदर आपण कोणकोणते पॉइंट पाहिले आहेत ते पाहू. पहिला कोणता पॉइंट पाहिलाय सांगा कुणीतरी, तुमच्या समोरच आहे. बोला. जेवढे तुम्ही आन्सर वगैरे देता आता समोर पण नाही आन्सर देतात तेव्हा थोडंफार कळत नाही, ते शिकवलेला आवाज येतोय का समजला नाही, काही समजणार नाहीये. पहिला पॉइंट कोणता पाहिलाय सांगा, समोरच आहे तुमच्या. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. काय पाहिलंय? सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सॉफ्टवेअर काय, इंजिनिअरिंग काय पाहिलंय. त्यानंतर दोन्ही कंबाईन होऊन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बनवताना काय बनते, एक सॉफ्टवेअर प्रोडक्ट तयार होते. मग सॉफ्टवेअर प्रोडक्ट बनत असताना ही लाईफ सायकल पाहिली आपण. त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट काय आहे, अनालिसिस, डिझाइन, त्यानंतर कोड केल्यानंतर टेस्टिंग केल्यानंतर काही चेंजेस आले तर अपडेट, नंतर आपण कस्टमर पर्यंत दिला डिप्लॉयमेंट, परत कस्टमरचे काही चेंजेस आले किंवा सॉफ्टवेअर वर्क होत नसेल तर परत मेंटेनन्स स्टेजला आणि परत हे परत रिपीट होत राहतात. हे झालं तुमचं सॉफ्टवेअर प्रोडक्ट. नंतर पाहिलं आपण प्रोग्राम्स काय. प्रोग्राम काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, कम्प्युटराइज ज्या इन्स्ट्रक्शन आहे त्या एकत्र येऊन बनतो त्याला आपण प्रोग्राम म्हणतो. आणि हेच वेगवेगळे जे सुटे प्रोग्राम असतात ते एकत्र आले आणि एक आउटपुट जनरेट झालं सिक्वेन्शियल फॉर्मॅट मध्ये, तो असतो तुमचा सॉफ्टवेअर. मग सॉफ्टवेअर काय, इट इज सेट ऑफ कॉम्प्युटर प्रोग्राम. नंतर आपण त्याचे 2 टाइप पाहिले. पहिला सिस्टीम सॉफ्टवेअर आणि नेक्स्ट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर काय, सिस्टीम सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम रिटर्न टू सर्व्हिस प्रोव्हाइड टू अदर प्रोग्राम. नंतर पहिला ऍप्लिकेशन प्रोग्राम. हे ऍप्लिकेशन प्रोग्राम काय, जेव्हा युजरला त्याची गरज पडेल किंवा एक स्पेशल पर्पज असेल त्याचा डिझाईन करण्यामागचा, तेव्हा आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलप करतो. हे 2 डिफरन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट शिकत असताना कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर दोन्हीचा डिफरन्स पाहिला आणि नंतर तुम्हाला काही वेबसाईट सांगितल्या तुम्हाला ज्या एक्स्ट्रा स्टडी करण्यासाठी. त्यानंतरचा पॉइंट बघूया आपण आता, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर. हा पॉइंट समजलाय का सगळ्यांना? 2 मिनिटात बोलायचं, पटकन बोला. येस मॅम. ओके. समजलं नसेल तर सांगत चला, आणि एवढं सांगूनही तुम्हाला नसेल समजत तर तुम्ही काय करणार, वेबसाईट रेफर करा तुमच्या स्वतःसाठी. तुम्ही जेव्हा बोला. मॅडम आपली जी ऑपरेटिंग सिस्टीम असते ती सिस्टम सॉफ्टवेअर आहे का ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे? ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावर बाकीचे ऍप्लिकेशन रन होतात. हा ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट आता नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत आपण आता, नेचर ऑफ सॉफ्टवेअर आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर. आता नेचर ऑफ सॉफ्टवेअर. नेचर ऑफ सॉफ्टवेअर मध्ये पहा, डेव्हलपर स्टार्टेड मेकिंग द सॉफ्टवेअर ओपन सोर्स. डेव्हलपर स्टार्ट काय करतो, आता नव्याने सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना ओपन सोर्स बनतोय. ओपन सोर्स म्हणजे काय पहा, व्हॉट ओपन सोर्स मीन्स is the source code of program which is developed by person is provided to the all the customers and organization. म्हणजे तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, ते लॉन्च केलं तर तुम्ही ते ओपन सोर्स ठेवणार आहे. म्हणजे त्याचा सोर्स कोड तुम्ही काय करणार आहे, वेबसाईट वरती किंवा जिथं तुम्ही लॉन्च केलं तिथे टाकणार आहे. एखाद्या तुमचं सॉफ्टवेअर पाहिलं, त्याला वाटलं
हे चेंजेस असं वर्क व्हायला पाहिजे, मग तो त्याच्यामध्ये स्वतः चेंजेस करू शकतो. ओपन सोर्स काय पहा, ओपन सोर्स मीन्स इज द सोर्स कोड ऑफ प्रोग्राम विच इज डेव्हलप बाय द पर्सन. ज्या पर्सनने डेव्हलप केला असेल तो काय करतोय, इज प्रोव्हाइडेड टू द ऑल द कस्टमर्स अँड ऑर्गनायझेशन. त्याचे जे काही कस्टमर असतील सगळे त्यांना आणि ऑर्गनायझेशनला प्रोव्हाइड करते सोर्स कोड त्याचा. सो त्याचा फायदा काय होतोय पहा. सो इन केस ऑफ एनी प्रॉब्लेम ऑर एरर्स, काही प्रॉब्लेम त्या सॉफ्टवेअर मध्ये असतील किंवा एरर ऑकर झालेला असतील, द पर्सन विथ नॉलेज कॅन कंट्रीब्यूट. अदर पर्सननी पाहिलं त्यांना जर समजलं तर त्यांचं नॉलेज त्याच्यामध्ये रिइम्प्लिमेंट करू शकतात. मग काय, पर्सन विथ नॉलेज कॅन कंट्रीब्यूट टू द सॉफ्टवेअर बाय रिझॉल्विंग इट. ज्या काही एरर आल्या असतील तुम्ही खूप वेळ विचार करताय पण ते एरर सॉल्व्हच होत नाही, तर त्या रिझॉल्व करू शकतात. एखाद्याला पटकन एरर फाइंड आउट होऊ शकते. ऑल्सो व्हेन कस्टमर फील्स द, मग कस्टमर फील्स द नीड टू ऍड सम मोर फीचर्स. सपोज कस्टमरनी तुमच्याकडून घेतल्यानंतर त्याला वाटलं काही नवीन फीचर, सपोज आज या वेन्यूवर होतं तो उद्या नवीन काही चेंजेस आले ऍड करायचे असतील तर पहा, कस्टमर फील्स द नीड टू ऍड सम मोर फीचर्स टू द सॉफ्टवेअर और कम्स अप विथ न्यू आयडिया. काही नवीन आयडिया आल्या तर सांगताना तो सांगत होता, परत 4 दिवसांनी आपल्या मनात काहीतरी वेगळे विचार येतात, अशा वेळी बनवायचंय त्या वेळी बनवायचंय. मग काही नवीन आयडिया आल्या फॉर इनहान्सिंग द एक्झिस्टिंग सॉफ्टवेअर. जे काही बनलं असेल त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील एक्झिस्टिंग सॉफ्टवेअर मध्ये, देन ही इज फ्री टू डू सो. म्हणजे काय होते, तो फ्रीली करू शकते. कधी, जर तुमचं सॉफ्टवेअर ओपन सोर्स असेल तर. मग पॉइंटच काय आपलं, नेचर ऑफ सॉफ्टवेअर. जेव्हा तुम्ही कधी सॉफ्टवेअर प्रोजेक्ट बनवत असताल तर नेचर ऑफ सॉफ्टवेअर कसं ठेवायचंय, एवढं पण कॉम्प्लिकेटेड कोड नाही करायचा की दुसऱ्याला तुम्ही जरी ओपन सोर्स त्याला दिला तरी त्याला त्यातलं काही कळलंच नाही पाहिजे, असं नाही पाहिजे. एखाद्या पर्सन पर्यंत सोर्स कोड गेला तर त्यात काही प्रॉब्लेम आला तर तो इझिली अंडरस्टँड करून चेंजेस करू शकतोय. समजले नेचर ऑफ सॉफ्टवेअर? सांगा. माईक ऑन करून सांगा. नेचर ऑफ सॉफ्टवेअर कळलंय का? हो. आता एवढेच लक्षात ठेवायचं, तुम्ही कोणताही प्रोजेक्ट काही करत असताना, जी काही कोड करत असताना, आधी प्रोजेक्ट हा कन्सेप्ट कळलाय ना. नुसतं बाइंडिंग किंवा तुमची थेरी पार्ट म्हणजे प्रोजेक्ट नाही. थेरी पार्ट ही प्रायमरी स्टेज झाली, त्याच्यानंतर तुम्ही प्रोग्रामचा टचअप देऊन एक सॉफ्टवेअर वर्क होत असेल त्याला आपण म्हणतोय प्रोजेक्ट. आणि मग नेचर ऑफ जे काय सॉफ्टवेअर बनणार आहे तुमचं, त्याचा सोर्स कोड काय पाहिजे, ओपन सोर्स पाहिजे. तुम्ही ज्याला प्रोव्हाइड करणार आहे किंवा अदर व्यक्तीला, कोणत्या ऑर्गनायझेशनला डेव्हलप करून देत असताना किंवा कोणत्या कस्टमरला तो सोर्स कोड काय करायचा, त्यांना प्रोव्हाइड करायचा. मग त्याच्यामध्ये नवीन आयडिया काही आल्या तर त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. हे झालं तुमचं नेचर ऑफ सॉफ्टवेअर. नेक्स्ट पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअरच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय? पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट. सेकंड आहे सॉफ्टवेअर इज नॉट मॅन्युफॅक्चर. त्यानंतर आहे युजेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर, नंतर रियुजेबिलिटी ऑफ कंपोनंट, फ्लेक्सिबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर, मेंटेनेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर आणि पोर्टेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर. आणि लास्ट आहे रिलायबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर. हे झाले तुमचे सॉफ्टवेअर कॅरेक्टरिस्टिक्स. आता वन बाय वन पाहू. पहिली आहे तुमची सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट. काय दिलंय, सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट. त्याच्यामध्ये पहा सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट. वेअर आउट म्हणजे मीनिंग काय पहा, काही काळानंतर आपण ती गोष्ट फेकून देत नाही, त्याला आपण म्हणतोय पहा डिफरंट थिंग्स लाईक. सॉफ्टवेअर डिफरंट थिंग्स लाईक एक्झाम्पल दिलंय, डिफरंट थिंग्स लाईक क्लोथ, शूज, त्याने ऑर्नामेंट्स डू वेअर आउट आफ्टर सम टाइम. फॉर एक्झाम्पल दिले, तुम्ही कपडे घेतले किंवा शूज घेतले, अदर काही प्रोडक्ट्स घेतले तर काही काळानंतर ते संपून जातात, खराब होतात. तुम्ही काय करताय, फेकून देतात. मग काय दिले, डिफरंट थिंग्स लाईक क्लोथ, शूज डू वेअर आउट आफ्टर सम टाइम. काही टाइम पिरियड आहे, 1 वर्ष चालायचं तर 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, त्यानंतर आपण काय करतोय, खराब झाले म्हणून टाकून देतोय. सरळ डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल दिले त्यांनी क्लोथ. पण बट काय दिले, बट इथं सॉफ्टवेअर वन्स
क्रिएटेड नेव्हर वेअर आउट. एकदा सॉफ्टवेअर क्रिएट झालं तर ते कधी वेअर आउट होत नाही. वेअर आउट होत नाही म्हणजे आपण फेकून देत नाही, त्याच्यात नव्याने चेंजेस करत राहतो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल पहा, सॉफ्टवेअर तुम्ही प्रोग्राम प्ले स्टोअरला गेले बरेच वेळा अपडेट करायला येतं, त्याच्यात नव्याने काही चेंजेस झाले तर आपण अपडेट करत राहतोय, पण आहे ते प्रॉडक्ट पूर्ण टाकून देत नाही. मग सॉफ्टवेअर वन्स क्रिएटेड never wear out. It can be used for as long as needed, and in case of need for any updating, required changes can be made in the same software. Then it can be used further with updated features. जे आपण म्हणतो पहा अपडेटेड न्यू आलेले 1. अँड्रॉइडचंच पहा, अँड्रॉइडचे व्हर्जन पुढे पुढे लॉन्च होतं, नवीन काहीतरी थोडंफार फीचर्स ऍड होतंय तर त्याला त्याच्यात पुढं 8.4 8.2 असं येतंय. ह्या वेळी लॉन्च होतंय अल्फा आली, नंतर बीटा, अशा वेळी येऊन किटकॅट आतापर्यंत असे येऊ राहिलेले आहेत. समजलं सॉफ्टवेअर पहिला कॅरेक्टरिस्टिक्स? हो. म्हणजे सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट म्हणजे सॉफ्टवेअर एकदा तयार झालं ते आपण परत टाकून देत नाहीये. मग त्यांनी सरळ एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. आपण इथं घेतले काय, क्लॉथ घेतले, शूज घेतले, काही काळानंतर ती खराब होणार आहे, आपण ते वापरू शकत नाही, आपण टाकून देतोय ती गोष्ट. तर सॉफ्टवेअर असं आहे, एकदा डेव्हलप केल्यानंतर आपण टाकून देत नाही, तर त्याच्यात काहीतरी चेंजेस अपडेट करून परत परत वापरतोय. ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड आहे सॉफ्टवेअर इज नॉट मॅन्युफॅक्चर. काय झालंय, सेकंड सॉफ्टवेअर इज नॉट मॅन्युफॅक्चर. त्याच्यामध्ये पहा सॉफ्टवेअर इज नॉट मॅन्युफॅक्चर बट इज डेव्हलप. सॉफ्टवेअर काय होतंय, मॅन्युफॅक्चर होत नाहीये, हे काय होते केलं जाते, डेव्हलप केले जाते. सो इट डज नॉट रिक्वायर एनी रॉ मटेरियल फॉर इट्स डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर डेव्हलप करताना कोणतेही रॉ मटेरियल लागत नाही डेव्हलपमेंट करताना. म्हणजे आता अर्थ पहा, इथं पहा तुम्ही, आपण असं एक्झाम्पल पाहतो की तुमचे जे नोटबुकचे पेजेस किंवा बुकचे पेजेस आहेत ते झाडांपासून बनले आहेत असं म्हणतो. मग याला रॉ मटेरियल काय, ट्री आहे, तिथून बनतंय, मग नंतर मॅन्युफॅक्चर होते. मग सॉफ्टवेअर काय मॅन्युफॅक्चर होत नाहीये, डेव्हलप होते, पण डेव्हलप होताना त्याला रॉ मटेरियल लागत नाही. म्हणजेच आपल्याला काय लागतंय, तुम्हाला तुमचं नॉलेज लागते. तुम्हाला सपोज सी लँग्वेज परफेक्ट येते, तुम्ही त्यावेळी करता, अदर कोणतंही रॉ मटेरियल लागतंय का, तुमच्या समोर सी लँग्वेजचा सेटअप आहे, स्वतःचं नॉलेज आहे, तुम्ही डेव्हलप करू शकता. म्हणून सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आलेली आहे, सॉफ्टवेअर इज नॉट मॅन्युफॅक्चर. सॉफ्टवेअर मॅन्युफॅक्चर होत नाही, पण ते डेव्हलप केलं जातं. त्यानंतरची आहे युजेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर. Usability of software is the simplicity of software in terms of user. The easier the software is to use for the user, the more is the usability of software, as more number of people will now be able to use it, and also due to the easy will use it more willingly. आता पहा usability software म्हणजे काय, तुम्ही जे काय सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते तुम्ही आता तुम्ही व्हॉट्सअप वापरताय, कितीतरी लोकांना पहा मोबाईल नॉर्मल हँडल करता येत असेल तरी ते वापरू शकतात. ते का एकदम युजर फ्रेंडली बनवलंय. त्याच ठिकाणी टेलिग्राम घेतलं का, टेलिग्राम एवढा अजून वापरात नाहीये, काही लोकांना सांगितलं तर माहित पण नसतंय. मग त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही जे काय सॉफ्टवेअर, आता व्हॉट्सअप एवढं का पॉप्युलर झालंय, एकदम युजर फ्रेंडली बनलेलं आहे. कोणता अननोन पर्सन, त्याला काही नॉलेज नसेल, थोडं फार मोबाईल मध्ये येत असेल तरी तो वापरू शकतोय. मग तुम्ही जे काही सॉफ्टवेअर बनवणार आहे पहा युजेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर. जेव्हा सॉफ्टवेअरची युजेबिलिटी कॅरेक्टरिस्टिक ठेवायची असेल तर माइंड मध्ये आलं पाहिजे सिम्प्लिसिटी, सिंपल वेनी ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं पाहिजे. The easier the software is used for the user, easily युजरने यूज केलं पाहिजे, अडॉप्ट केलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी वापरलं पाहिजे. तुम्ही एखादा प्रोजेक्ट केलाय, तुम्हाला वाटलं मी एकदम चांगली कॉम्प्लिकेटेड प्रोग्रामिंग करूया, फक्त तुम्हीच वापरला त्याचा सॉफ्टवेअरचा उपयोग आहे का, तुम्हालाच कळलं इथं हे यावेळी स्ट्रिक्टली केलं तर आदर याला दिलं तर एवढं कन्फ्युजन होते, त्याला काही समजतही नसेल तर अशा सॉफ्टवेअरचा काही उपयोग नाही. जेव्हा काही सॉफ्टवेअर माइंड मध्ये डेव्हलप करण्याची आयडिया असेल तर ते पहिला थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे युजेबिलिटी पाहिजे. समजली? पटकन बोला. हो.
ठीक आहे. फोर्थ नंबरची रियुजेबिलिटी ऑफ कंपोनंट. ॲज द सॉफ्टवेअर नेव्हर वेअर आउट. आपण पहिलीच पाहिली आहे सॉफ्टवेअर कधी टाकून देत नाही, वेअर आउट होत नाही. नायदर डू इट्स कंपोनंट, त्याचे कोणतेही कंपोनंट. मग फॉर एक्झाम्पल कंपोनंट म्हणजेच काय, त्याचा कोड. code segment. So if any particular segment of code is required in some other software, we can reuse the existing code for the software in which it is already present. This is reduce our work, also save time and money. पहा, reusability of component म्हणजे तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवलंय, त्याच्यामध्ये लॉग इनची विंडो आणि रजिस्ट्रेशनची विंडो टाकली, पुढे तुमचं सॉफ्टवेअर वर्क होते. तुम्ही परत दुसरा एखादा प्रोजेक्ट बनवायला घेतला, त्याच्यामध्ये पण सपोज लॉग इनची विंडो लागतेय, सक्सेसफुल लॉग इन झालं, त्या युजरने रजिस्ट्रेशन करायला हा टास्क असेल, तर तुम्ही परत प्रोग्राम करा, परत डिझाईन करा, एवढं कॉम्प्लिकेटेड टास्क करत बसणार नाही. आधी जे काही डेव्हलप केलं असेल त्यातला पार्ट घेणार, त्याच्यामध्ये नवीन काही थोडेफार चेंजेस करणार आणि ते वापरणार. म्हणजे काय, त्याच्यातला रियुजेबिलिटी ऑफ कंपोनंट म्हणजे आधी जो काही सॉफ्टवेअर बनवला असेल तो कधी आपण टाकून देत नाही, वेअर आउट करत नाही, त्यातले काही कंपोनंट आपण वापरणार आहे. मग त्यातला कोणता, कोड सेगमेंट. मग तुम्हाला एक्झिस्टिंग सॉफ्टवेअर मधला काही कोड ऑलरेडी प्रेझेंट आहे, जो नव्याने सॉफ्टवेअर बिल्ड करताना वापरावा लागतोय. मग यांनी काय होतंय, अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये याच्यातच येते. दिस रिड्यूस काय करते, तुमचं आवर वर्क, आपल्या कामाचा टास्क रिड्यूस होतोय आणि आपले टाइम आणि मनी सेव्ह होतात. ही झाली तुमची रियुजेबिलिटी ऑफ कंपोनंट. बरं ठीक आहे, आपण 4 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. सांगा बरं कोणकोणत्या. बोला पटकन. Software does not wear out. Software is not manufactured. Usability of software and reusability ऑफ of सॉफ्टवेअर. components. ठीक आहे, एकच आवाज बरोबर येते, अदर लोकांना पण समजतंय ना. आता 8 कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तुमचं एक दुसरं लेक्चर आहे मॅथमॅटिक्सचं, तर आपले 4 झालेले आहेत. पुढच्या लेक्चरला ह्या 4 आणि पुढचा पॉइंट पाहू. झालेले पॉइंट एकदा रिवाइज करते. पहिला आपण नेचर ऑफ सॉफ्टवेअर. नेचर ऑफ सॉफ्टवेअर म्हणजे जेव्हा कधी, सांगा बरं कोणीतरी नेचर ऑफ सॉफ्टवेअर पॉइंट काय आहे. बोला. समजलं असेल तर तुमच्या लँग्वेज मध्ये सांगितलं तरी चालेल, फक्त कन्सेप्ट समजलाय का तेवढं सांगा. आणि तुम्ही जेवढे बोलता तेवढं पॉइंट पण इझिली कव्हर होतील, समोरच्याला कळण मला समजलंय का नाही समजलंय. सांगा नेचर ऑफ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर हा ओपन सोर्स आहे, तो त्यामध्ये कोणी बदलाव करू शकतो आपल्या आपल्या गरजेनुसार. म्हणजे आपण वापरू शकतो आपण त्यामध्ये. म्हणजे आपण जेव्हा सॉफ्टवेअर बनवणार आहे तेव्हा आपण काय ठेवायचं, त्याचा कोड ओपन सोर्स ठेवायचा का हाईड ठेवायचा. ओपन सोर्स. ओपन सोर्स ठेवायचा. हे तुमचं नेचर ऑफ सॉफ्टवेअर. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या. पहिली, सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट. सॉफ्टवेअर इज नॉट मॅन्युफॅक्चर. युजेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर, रियुजेबिलिटी ऑफ कंपोनंट इथपर्यंत पाहिलंय. ह्यानंतरच्या लेक्चरला पाहू. फ्लेक्सिबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर, मेंटेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर, पोर्टेबिलिटी, रिलायबिलिटी. फर्स्ट कॅरेक्टर सांगा, कोणीतरी एक्सप्लेन करा काय आहे. सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट म्हणजे बोला पटकन, पुढचं लेक्चर होणार आहे तुमचं अजून. आपण ते टाकून देऊ शकत नाही, ते आपण परत वापरात आणू शकतो. मग तुमचं एक आपण सॉफ्टवेअर काय करतो, टाकून देत नाही. त्यात जरी ते अपडेटेड झालं त्यातला काही पार्ट परत यूज होते. मग त्यांनी एक्झाम्पल समजण्यासाठी काय दिलंय, क्लॉथ तुम्ही काही काळापर्यंत वापरतात, टाकून देतोय. नंतरची कॅरेक्टरिस्टिक्स करा एक्सप्लेन. अरे बाकीचे बोला पटकन. सांगा. सॉफ्टवेअर मॅन्युफॅक्चर होत नाही, ते केलं जातं. सॉफ्टवेअर मॅन्युफॅक्चर होत नाही, ते केलं जातं. त्यासाठी कोणत्याही प्रकारची रॉ मटेरियल नसते. ओके ओके. आणि थर्ड काय, युजेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर. त्याच्यामध्ये काय होते युजेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर.
ते वापरायला सोपे असते, इझी टू यूज. इझी टू यूज म्हणजे युजर फ्रेंडली बनवायचं. कोणताही अननोन युजर त्याला थोडंफार नॉलेज आहे तरी तो वापरू शकतो असं. आणि लास्ट आहे रियुजेबिलिटी ऑफ कंपोनंट 4 नंबरची पाहिली त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण एक सॉफ्टवेअर परत त्याच्यामध्ये बदलाव करून वापरू शकतो. म्हणजे एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले आणि दुसरं बनवायचं असेल तर यातला काही पार्ट त्याच्यामध्ये घेऊ शकतो कॉमन असेल तर त्याला काय म्हणतो आपण रियुजेबिलिटी सॉफ्टवेअर. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? एकच आवाज येतोय फक्त, बाकीचे काय बोलत नाही. समजलंय का? हो समजलंय. ठीक आहे.